नमस्कार मंडळी. खुश आहात ना सर्वजण? मजेत ना? मजेतच राहिला पाहिजे. तर आज वर्षभर कांदे कसे साठवायचे ते दाखवणार आहे. मी 30 किलो कांदे आणले आहे. तर काही कांदे आहे मला दुकान असल्यामुळे दुकानात ठेवले आहे. तर काही कांदे आहेत ते घरी आणलेले आहे. तर तर आता आपण छान छान कांदे याच्यातून कसे काढायचे आणि आपल्याला जास्तीत जास्त दिवस कसे टिकून ठेवायचे कांदे ते बघणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीचे कांदे आणायचे आपल्याला. बघून घ्यायचं छान व्यवस्थित. कुठेही नरम राहिला तर तो वेगळा काढायचा, जेणेकरून आपल्या रोजच्या वापरण्यामध्ये आपल्याला वापरता येईल. तर अशा आहे टोपलीमध्ये मी याच्यामध्ये काढून ठेवते चांगले चांगले कांदे. अशी जाळीदार टोपली घ्यायची, जेणेकरून हवा लागली पाहिजे. तर बघू शकता, हे बघा, हा थोडा खराब आहे. तर वेगळ्या भांड्यामध्ये काढायचा. तर मी वेगळ्या भांड्यामध्ये काढते आणि साल आहे त्याच्यामध्येच ठेवायची, थोडीफार राहू द्यायची साल. बघू शकता, आपण थोडीफार आपण जर मेहनत केली तर आपल्याच घर खर्चाला काम येणारा हा उपाय आहे. तर बघू शकता, हा मी रोज वापरण्यामध्ये घेणार आहे कांदा. असे कांदे मला रोज वापरायचे, म्हणजे लवकर लवकर संपणार. तर बघू शकता, अशा पद्धतीचा कांदा आहे ना काढून घ्यायचा आपल्याला. बघा, कुठेही काहीच नाही आहे, घट्ट आहे आणि हे छान टिकतील जास्त दिवस. सटलेला असतो, थोडा नरम असतो, तो थोडा वेगळा करायचा, तो एका बाजूला ठेवून द्यायचा. अशा पद्धतीने आपल्याला छान छान कांदे याच्यातून निवडायचे, 2 भांड्यामध्ये टाकायचे. बघा, याच्यामध्ये असे सडके कांदे निघतात, ते बाजूला ठेवायचे. तर एका कांद्यामुळे दुसरे पण कांदे खराब होतात, म्हणून आहे ना थोडं आपण निवडून घ्यायचे कांदे. तर माझ्याकडे ही बुट्टी आहे, याच्यामध्ये हवा पण लागते आणि फॅन खाली आहे ही बुट्टी. तर याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने याच्यामध्ये साठा करू शकतो कांद्याचा. हे बघा, असे खराब निघत आहेत कांदे. तर याच्यामध्ये ठेवू शकता किंवा जमिनीवर पण ठेवू शकता. जर तुम्हाला जागा असेल तर तिथे पण ठेवू शकता. एखादा कॉटनचा कपडा टाकायचा खाली आणि तो कपडा टाकून ठेवू शकता, किंवा बोरा असते, बोऱ्यावर पण टाकू शकता. तर याच्यामध्ये आहे ना मी ठेवते, जेणेकरून आपला कांदा जास्तीत जास्त दिवस टिकला पाहिजे. हे बघ, हा काढून ठेवते बाहेर दुसरीकडे अशा पद्धतीने. तर बघू शकता, इथे मी कापड ठेवलेला आहे कॉटनचा. जमिनीवर जेव्हा आपण कांदा ठेवतो तेव्हा असं न ठेवता असं ठेवायचं, कारण की म्हणजे खाली नाही लागला पाहिजे, हवा लागली पाहिजे. बघा, अशा पद्धतीने ठेवायचा, एक एक रचून. बघू शकता, अशा पद्धतीने थोडी जागा ठेवायची कांदा ठेवते वेळेस. तर बघू शकता, हे थोडे नरम आहे, तर मी बाजूला ठेवले एका टोपलीमध्ये. मला हे रोज वापरण्यामध्ये कामा येतील म्हणून मी याच्यामध्ये नाही टाकले. आणि आपले कांदे इतके आहे ते खराब निघलेले आहे. हे पण आता हे फेकून द्यायचे आपल्याला, इथे ठेवायचेच नाही. तर बघू शकता, हे बघा, असं वर ठेवलं आहे मी.
आणि या बास्केटमध्ये ठेवलेले आहे थोडे कांदे. असे असे जर ठेवले आपण कांदे तर याला हवा लागेल, म्हणून आहे ना मी याचं जे तोंड आहे ते वर ठेवलेलं आहे आणि जास्त दिवस टिकेल. पण बघा, माझी छोटीशी टिप्स तुम्हाला मी शेअर करत आहे. नक्कीच तुम्हाला पसंत येईल आणि तुम्हाला खूप काही लाभ देईल. तुमचा जे जेबचा खर्च आहे तो कमी होईल आणि तुम्हाला मदत होईल. इथे मी लसूण पण घेतलेलं आहे. हे बघा, मी 10 ते 15 दिवस आहे ना मी कवरमध्येच ठेवला होता लसूण, तर अशामुळे खराब झाला. तर असा लसूण नाही निवडायचा आपल्याला, छान घट्ट लसूण निवडायचा, जेणेकरून छान आपल्याला जास्त दिवस टिकला पाहिजे. पावसाळा असल्यामुळे तर येणारे दिवस पावसाळ्याचेच आहे. तर याच्यामधले छान छान काढायचे. बघा किती खराब झाला आहे. कवरमध्ये न ठेवता, मी ठेवला नव्हता कवरमध्ये, मी विसरून गेले होते, तर माझा लसूण खराब झाला. तसं न करता तुम्ही टाईमलाच लक्ष द्या. हे बघा, आणि निवडताना लसूण छान घट्ट निवडायचा, अशा पद्धतीचा. बघा, असं छान घट्ट राहिला पाहिजे. अशा छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितले आहे. नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच. बघू शकता, लसणामधली एखादी पाकळी जरी खराब राहिली तरी काढून टाकायची, कारण की दुसरा लसूण आहे तो खराब होऊ शकतो. अशा पद्धतीने अशा हवेशीर टोपल्यामध्ये ठेवायचं. बघू शकता, हा इतका लसूण माझा खराब निघाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही टोपल्यामध्ये किंवा टोपली म्हणा, काही म्हणा, तुम्हाला जे जमेल ते अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून हवा लागली पाहिजे आणि आपला लसूण पण खराब झाला नाही पाहिजे. तर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच एक छानसं व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.